श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जर माणसाने समजून घेतली, प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक स्वामी भक्ताने समजून घेतली, तर प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये दुःख नावाची गोष्ट हे राहणारच नाही. आणि सर्वप्रथम आज प्रत्येक माणूस आपल्या इच्छा स्वामींसमोर मांडतो. आज प्रत्येक माणूस आपले दुःख, आपले सुख सर्व काही स्वामींसमोर मांडतो आणि स्वामींसमोर फक्त एकच प्रार्थना करतो की मला जसे हवे तसे होऊ दे. पण खरंच एक गोष्ट सांगतो की या जीवनामध्ये जर प्रत्येक गोष्ट आपल्या बोलण्यासारखी झाली असती, प्रत्येक इच्छा जर आपल्या बोलण्यावरती पूर्ण झाली असती, तर या जीवनामध्ये दुःख, सुख, आनंद नावाच्या गोष्टीचा समाविष्टच नसता. या जीवनामध्ये दुःख, सुख नावाच्या गोष्टीचा अस्तित्वच नसता. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक घडामोडी हे तुला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी शिकवत असतात. तर स्वामींचे तेच विचार, स्वामींचे तेच शब्द, स्वामींच्या त्याच गोष्टी, स्वामींच्या त्याच शिकवणी तुला कायम या जीवनाचा अनुभव देत राहणार आहेत आणि तेच चांगले विचार तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये ऐकायला मिळणार आहे. जर आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष केलास तर नक्कीच पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी पछतावशील. कारण की जेव्हा चांगले विचार माणसाने ऐकलेले आहेत, तेव्हा ते चांगले विचार माणसाला त्या विचारांनी भाग्यवंत ठरवलेले आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कुठेतरी वेळ वाईट घालवण्यापेक्षा, कुठेतरी वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्या वेळेचं सोनं कर आणि नक्की स्वामींचे शब्द ऐकून घे. तेच स्वामींचे विचार तू आता ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करून टाकतील. नक्की शेवटपर्यंत ऐकून बघ. महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे टप्पे सर्व काही समजून जाणार आहे. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर माणसाने कधी सुद्धा आपले अस्तित्व विसरलेले आहे. माणसाला जेव्हा गर्म आलेला आहे, माणसाला जेव्हा वाज आलेला आहे, तेव्हा प्रत्येक माणसाने आपले अस्तित्व गमावलेले आहे. प्रत्येक माणसाने आपले सुख गमावलेले आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे, फक्त ती प्रत्येक गोष्ट तू मनापासून केली पाहिजे. तेच महत्त्वाचे विचार तू आता ऐकणार आहेस, म्हणून शेवटपर्यंत ऐकून बघत राहा, चांगले विचार करत राहा. बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. हे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अवघड आहेत, पण त्याच अवघड गोष्टी तुझ्यासाठी सोपे होऊन जातात जेव्हा तू चांगले विचार ऐकशील. आणि तेच चांगले विचार तू आता ऐकणार आहेस आणि तेच चांगले विचार तुझे आयुष्य बदलणार आहेत. 100% स्वामी चमत्कार घडून आणतील. तू फक्त स्वामींचे शब्द दुर्लक्ष करू नकोस. पण आता महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग तुला सांगतो. वारंवार सांगितलेल्या गोष्टी, वारंवार बोललेल्या गोष्टी आज पुन्हा सुद्धा सांगतो. आज बरेच महिने झाले ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे, तीच गोष्ट आता तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. की सध्याच्या वेळची जी परिस्थिती आहे, जी की तुम्ही सुद्धा पाहिली असेल, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा सांगतो, कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग सांगतो, चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. तर सध्याच्या वेळेमध्ये बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यांच्या वाईट वेळेमुळे आज त्यांना त्यांच्या एका वेळेचं जेवण सुद्धा नाही मिळत. आज बरीच अशी छोटी चिमुकली पोरं आहेत, बरीच अशी लहान पोरं आहेत, ज्यांच्या पुढे पाठी कोण नाही. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोक अपंग आहेत, काही लोकांना डोळे नाहीत. आज त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा एका वेळच्या जेवणासाठी भीक मागावी लागते. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी सुखी आहोत. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून 2 वेळचं जेवण मिळवतो, किंवा आपण थोडंफार काही ना काहीतरी कष्ट करून आपले आयुष्य कसे ना कसे तरी ढकलतो. पण आज त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे, आज त्यांच्यावरती जी वाईट वेळ आहे, आज त्यांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली ती परिस्थिती आहे, त्यांचं रडणं बघून त्यांना कोणतं सणवार नाही, त्यांना कोणतं दिवस चांगलं जात नाही. त्यांना फक्त एकच अपेक्षा असते की आज आपल्याला कुठून ना कुठून तरी थोडंफार तरी कुठून ना कुठेतरी मदत मिळावी आणि त्या लोकांना मदत आपल्याला करायची आहे. कारण की चांगले कर्म आपले चांगले भविष्य ठरवतात. तर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला.
तर या गोष्टीला सुलोचना घरत, राजश्री घरत, त्यानंतर डॉक्टर केकरी, नंदकुमार सर, कौशल्या परदेसी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि नक्की ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन. तर हा मुद्दा तुला सांगितला, तर या मुद्द्याचं खरं उद्दिष्ट हेच आहे की नक्कीच आज तुमची छोटीशी का होईना पण नक्कीच या गोष्टीला केलेली मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाईल, त्या लोकांच्या लाख मोलाची ठरून जाईल. आज बरेच लोक ह्या गोष्टी ऐकतात, पण बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तर तुला महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आज नक्कीच त्या लोकांना मदत कर ज्या लोकांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुझ्या समोर मांडला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याचं पाठचं कारण तुला एकच सांगतो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, जर तू दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहायला शिकलास, जर आज तुझ्यामुळे कोणी दुसरं व्यक्ती, आज तुझ्यामुळे कोणी दुसरं लोक, परक लोक ज्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळाले नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये जर तुझ्यामुळे सुख आनंद येत असेल, तर नक्कीच त्या गोष्टीचं पुण्य तुला लाभेल. तर हेच कलियुगामध्ये चांगले कर्म तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आज नक्कीच तू छोट्या घरातला असशील, आज नक्कीच तू कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी प्रयत्न करत असशील, तुझ्या आयुष्यामध्ये तू लढत असशील, पण नक्कीच तुझी छोटीशी मदत सुद्धा या गोष्टीला लाख मोलाची ठरवून जाऊ शकते. तर नक्कीच या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. तुमच्या समोर फक्त एक शेवटची विनंती ठेवीन, शांतपणे आणि नीट ऐका. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम करू शकता. आणि तुमचे चांगले कृत्य, चांगले कर्म आज कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आनंद आणू शकतात. आणि हेच चांगले विचार कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. तर नक्कीच या गोष्टीला मदत करणं विसरू नका. पण आता इथून आपले स्वामींचे विचार चालू, स्वतः स्वामींचे ते शब्द चालू होतील जे शब्द प्रत्येक माणसाला भाग्यवंत ठरवतात. माणसाने कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, माणसाला कधीच कोणत्या गोष्टीचा माज येऊ नये. कारण की ज्या माणसाला गर्व आणि माज नावाचा गोष्ट आलेली आहे, तो माणूस प्रत्येक वेळीच रडलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या जीवनामध्ये तू शांत राहायला शिक. जेव्हा तू शांत राहायला शिकशील, तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार. आणि रागीटपणा तुझ्यापासून लांब ठेव. कारण की जो व्यक्ती लवकरात लवकर रागवतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लवकरात लवकर प्रत्येक गोष्ट गमावून बसतो. कारण की प्रत्येक गोष्ट ही शांत विचाराने केली पाहिजे, शांत डोक्याने केली पाहिजे. कारण की आज प्रत्येक गोष्ट ही कठीण झालेली आहे. फक्त स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू फक्त चांगल्या श्रद्धेने स्वामींसमोर हात पसर आणि निस्वार्थीपणाने स्वामींसमोर इच्छा ठेव आणि नक्कीच निर्मळपणाने स्वामींची भक्ती कर. बघ, प्रत्येक गोष्टीचा लाभ तुला मिळेल. फक्त तू मानवी जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका करू नकोस. कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये चुकतो आणि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये माफी मागतो. आजपर्यंत चुकला असशील, पण यानंतर कधी चुकू नकोस, यानंतर कधी कोणाची माफी मागू नकोस. सर्वप्रथम तुझे जसे विचार असतील तसेच तुझे आयुष्य ठरेल. आणि तेच चांगले विचार तू आता ऐकणार आहेस, तेच चांगले विचार कायम तुझे आयुष्य घडवणार आहे. म्हणून चुकूनही आज हे स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींचे तेच चांगले बोध, स्वामींचे तेच चांगले शब्द, स्वामींच्या त्याच चांगल्या शिकवणी, ज्या शिकवणी आपल्याला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला आता समजणार आहेत. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्वामींची गरज लागेल, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज नक्कीच स्वामी माझी मदत करा, आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल, आज तुमची परिस्थिती खराब असेल, आज तुमचे आरोग्य खराब असतील, आज तुमचे दिवस खराब असतील, तर पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं त्याच्या पाठी फक्त एकच हे असतं, उद्दिष्ट असतो, ते म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव देणे. परमेश्वर कधीच हे विचार करत नाही की माझा भक्त
कधीही दुःखात असावा, संकटात असावा, पण आज ते तुला मजबूत करत आहेत. आज काही लोकांना तुझ्या आयुष्यातून घालवतील, काही लोकांना तुझ्या आयुष्यात देतील आणि काही लोक तुला आयुष्याचा अनुभव देतील, काही लोक तुला बर्बाद सुद्धा करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जीवन आहे, या जीवनामध्ये तुझ्यामध्ये सर्व काही स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे. जेव्हा तू सर्व काही स्वीकार करायला शिकलास त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे परत रडण्याची वेळ येणार नाही. कारण की आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, आपण ते स्वीकार केलं आणि आपण पुढे चालत राहिलो की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, मी माझे स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. हे सर्व काही स्वीकार करून जर तू चालत पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी ते घडणार नाही. परमेश्वराने या सर्व गोष्टी का घडवतात त्याच्या मागे फक्त एकच कारण असतं, ते म्हणजे आपल्या भक्ताला मजबूत करणे. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर फक्त एवढेच लक्षात ठेव, आज तुला परमेश्वर मजबूत करत आहे. आणि नक्कीच जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आले असतील, परमेश्वराने तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काय दिलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, कधीच त्या गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. त्या गोष्टीचा योग्य मार्गावरती वापर कर. तुझ्या यशाचा किंवा तुझ्या पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. कारण की जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तू पटकन खाली पडणार आहेस. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला घमंड येतो, ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो त्या वेळेस तो मनुष्य डुबला आहे, त्या वेळेस तो मनुष्य बर्बाद झालेला आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये असे बरेच उदाहरण आहेत, असे बरेच लोक आहेत जे वरून खाली पडलेले आहेत आणि असे सुद्धा बरेच लोक आहेत जे खालून शून्यापासून वरती गेलेले आहेत आणि 100 वरून शून्यापर्यंत गेलेली आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. नक्कीच त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण मनुष्य आहोत, आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जगायचं आहे. आपल्याला फक्त या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या मनुष्य जीवनामध्ये फक्त आपल्याला माणुसकी, त्यानंतर आपले चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य, त्यानंतर आपले चांगले सर्व काही गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याची दक्षता घ्यावी, याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चालत असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चालवण्यासाठी आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा सुखी असेल, आज तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद असेल तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला लाभतात. त्या गोष्टींची परतफेड तुम्हाला बऱ्याच वेळा दुप्पट पटीने, तिप्पट पटीने मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुम्ही कोणाला मदत केली छोटीशी तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पटीने परमेश्वर तुम्हाला देणार. परमेश्वर सर्व काही बघत आहे. आपण चुकीचं करतोय, माणसांना फसवतोय, पण ते लोकांना समजणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील, फक्त त्या गोष्टी तुमच्या सोबत परमेश्वराला समजत असतात की तुम्ही लोकांना फसवताय आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला इथेच करायची आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही कृत्य करता, तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणता, त्या सर्वांची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. जीवन सुद्धा इथेच आहे, मरण सुद्धा इथेच आहे. तुम्हाला प्रत्येक सुख सुद्धा इथेच मिळणार आहे, प्रत्येक दुःख सुद्धा इथेच मिळणार आहे. सर्व काही इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. ही सर्व काही मोहमाया आहे. या दुनियातील सर्व काही मोहमाया आहे. पैसा, प्रेम हे सर्व काही मोहमाया आहे. फक्त तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, निर्मळ मनाने, निस्वार्थीपणाने परमेश्वराची भक्ती करा. या जीवनामध्ये सर्व काही लाभून जाईल. कारण की आपण जसे आलेलो आहोत आपण तसेच जाणार आहोत. आपल्यासोबत काहीच येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघा, स्वतःचं चांगलं होईल. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत येतील तेव्हा तेव्हा फक्त एवढेच बोलतील की तू नक्कीच माणुसकीचा धर्म पाळलेला आहेस, तुला कधी तुझ्या आयुष्यामध्ये परत संकट येणार नाही. कारण की जो माणुसकीचा धर्म निवडतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे भेदभाव होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची बर्बादी लागत नाही. या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवा. परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे शब्द हे महत्त्वाचे असतात. या पुढील 15 मिनिटाच्या आत तुला असे अत्यंत
महत्त्वाचे मुद्दे समजणार आहेत, असे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नसशील किंवा ऐकल्या असशील तर वारंवार ऐक. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या स्मरणात उतरतात, त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात आणि त्याच गोष्टी आपल्याला कायम भाग्यवंत ठरवतात, त्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून बाहेर निघतात आणि आपल्याला नशीबवान ठरवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कठीण वेळ येणार नाही. आणि परमेश्वरावरती नक्कीच विश्वास ठेवत असशील तर स्वामींचे शब्द ऐकून जा. आता अत्यंत महत्त्वाचे संदेश समजणार आहेत, लक्षपूर्वक ऐक, दुर्लक्ष करू नकोस. तर तसंच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायचे आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव
अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल.
तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि
कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर यापुढील स्वामी संदेश जो ऐकणार आहेस तो तुला अत्यंत महत्वाचा ठरून जाणार आहे. नक्कीच यापुढील स्वामी संदेश हा शेवटपर्यंत ऐकूनच बघ. अजून मोठे मोठे येणार आहेत म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं
अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. तर आता स्वामींचे विचार, स्वामींचा मुद्दा, स्वामींचे शिकवण, स्वामींचे शब्द इथून चालू होणार आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी, स्वतः स्वामींमुळे घडलेल्या गोष्टी, इतर बऱ्याच गोष्टी तुला आता समजणार आहेत. स्वामींचे चांगले विचार आहेत, स्वामींचे अनमोल विचार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आज प्रत्येक स्वामी भक्त, आज प्रत्येक माणूस जो दुखावलेला आहे, जो रडलेला आहे, आज प्रत्येक माणूस ज्याला स्वतःची इच्छा पूर्ण करायची आहे, ज्याला प्रेम पाहिजे, ज्याला आयुष्यामध्ये सुख पाहिजे, आज प्रत्येक माणूस स्वामींची पूजा करतो. आणि कुठे ना कुठेतरी रोज स्वामी चमत्कार घडवतात. फक्त ते स्वामी वेळेची वेळ बघतात. नक्कीच तू तुझ्या वेळेची वाट बघ. कारण की प्रत्येक माणसाची वेळ येते आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा ती वेळ न कळत येणार आहे. आणि न कळत आलेली वेळ तुला नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठरवून जाणार आहे. कारण की प्रत्येक माणूस, आज प्रत्येक माणसाची कोणती ना कोणती तरी इच्छा असते आणि प्रत्येक माणूस रोज परमेश्वरासमोर जातो, आपली इच्छा ठेवतो. पण जर प्रत्येकाची इच्छा अशा बोलण्यानेच पूर्ण झाल्या असत्या तर परमेश्वराचं अस्तित्वच नसतं. परमेश्वर स्वतः म्हणतो, जो माणूस कष्ट करेल, जो माणूस स्वतःच्या मनावरती विश्वास करेल, जो माणूस स्वतःवरती विश्वास करेल तो आयुष्यामध्ये कधी रडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव, पण तेवढाच विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. आज जर नक्कीच हरला असशील तर वारंवार प्रयत्न करत राहा. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती कधीच आयुष्यामध्ये हरत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वतः स्वामी चमत्कार घडवतात. स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील. स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये येऊन तुला आनंदाची बातमी देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींच्या भक्तीमध्ये कधी कमीपणा घेऊ नकोस. स्वामींच्या भक्तीमध्ये कधी कमीपणा घेऊ नकोस. नक्कीच स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार सुद्धा स्वामींची भक्ती आहे. म्हणून आजचा हा स्वामींची भक्ती शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की स्वामींच्या शब्दांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
मुद्दे लपलेले आहेत. तर स्वतः स्वामींनी सांगितले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, कलियुग हा सर्वात मोठा युग असणार आहे आणि या युगामध्ये प्रत्येक माणूस हा वाईट मार्गावरती जाणार आहे. पण आज बरेच लोक अशी आहेत जी सत्याच्या मार्गावरती आहेत, पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी आहेत, आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी संकट आहेत. पण ती संकट तुला अनुभव देण्यासाठी आहेत, त्या अडचणी तुला आयुष्य शिकवण्यासाठी आहेत, ते दुःख तुला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी आहेत. हे जीवन फारच वाईट आहे, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मोहमाया आहे, ती मोहमाया समजून घे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुला अडवण्यासाठी आहे, त्या गोष्टी समजून घे. प्रत्येक महत्वाचा मुद्दा तुला आजचा या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐकून बघ. आता स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल ना, या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर सर्वात प्रथम आपल्या आई बाबाचा आदर करायला शिका. आपल्या आई वडिलांचा तू जेव्हा जेव्हा आदर करशील, आपल्या आई वडिलांना तू जेव्हा जेव्हा मनापासून प्रेम करशील, तेव्हा तेव्हा तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की या जीवनातील सर्वात पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील. ते आई वडील कसेही असो, ते आई वडील आपले कसेही असो, कधीच त्यांना तुम्ही वाईट वेळेत जाऊन देऊ नका किंवा तुमच्यामुळे त्यांना कधीच कोणत्या प्रकारची ठेच पोचवून देऊ नका. कारण की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून पोचलेली असते, जर आज त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे दुःख येत असतील, तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी थकावून देतात, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला रडवतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांनी आजपर्यंत आई बाबाचे आदर केलेले आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव. तू स्वतःचे विचार कर की मी माझ्या आयुष्यामध्ये बरोबर करत आहे की चुकीचे करत आहे. जर तुला असं वाटत असेल ना की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी चुकलोय, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी चुकी केले, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये चुकत आहे, तर फक्त स्वामींसमोर माफी माग त्या गोष्टीची. स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील आणि नक्कीच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतील. कारण की प्रत्येक गोष्ट ही स्वामी घडवतात, प्रत्येक गोष्टीला माफी देतात, तुला पुन्हा संधी देतील. नक्कीच आतापासून तू चांगले विचार कर, चांगले कर्म कर बघ, येत्या काही वेळातच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. हे जीवन आहे, हे जीवन आपल्या हातातच आहे. स्वामींनी सर्वप्रथम हेच सांगितलेले आहे, माणूस आपलं आयुष्य स्वतः ठरवेल, आपल्या आयुष्याची बर्बादी स्वतःहून करेल, आपल्या आयुष्य सुखी सुद्धा स्वतःहून करेल, आपल्या आयुष्य दुखी सुद्धा स्वतःहून करेल. ज्या ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतात त्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी तुझी चुकी असते, पण कुठे ना कुठेतरी ते कर्मांमुळे असते, किंवा कुठे ना कुठेतरी स्वतः स्वामी त्या गोष्टी घडवतात. आज आपल्या आयुष्यामध्ये विनाकारणी काही ना काहीतरी वाईट घडत असेल ना, तर त्या गोष्टी तुझ्या चांगल्यासाठीच घडतायत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतात, त्या वाईट गोष्टीतून रडत जाऊ नकोस, त्या वाईट गोष्टीमधून रडत जाऊ नकोस. फक्त त्या वाईट गोष्टीमधून कुठे ना कुठेतरी चांगला मार्ग काढ, की ही वाईट गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये का घडली, हे वाईट संकट माझ्या आयुष्यामध्ये का आले, ही वाईट वेळ माझ्या आयुष्यामध्ये का आली, आणि या वाईट वेळेतून बाहेर निघण्याचा मार्ग काय आहे, ना की त्या वाईट वेळेचा विचार करून रडत बसते. सर्वात प्रथम गोष्ट जी स्वामींनी सांगितलेली आहे ते म्हणजे तू सर्वप्रथम सर्व गोष्ट स्वीकारण्यासाठी तयार झालास. प्रत्येक गोष्ट जर तू स्वीकारण्यासाठी तयार झालास, तर नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरायला तुला वेळ लागणार नाही. कारण की प्रत्येक माणसाने ही आपली चुकी स्वीकारावी, प्रत्येक माणसाने हे आपले आनंद स्वीकारावे, सुख स्वीकारावे, तर तसेच त्या प्रमाणात प्रत्येक माणसाने हे आपले दुःख सुद्धा स्वीकारावे, आपले संकट सुद्धा स्वीकारावे, आणि नक्कीच त्याच्या समोर जाऊन, त्या दुःख संकटांच्या समोरे जाऊन त्यांना लढा द्यावा. कारण की आपला देव मोठा आहे त्या संकटांपेक्षा, आपला देव मोठा आहे त्या दुःखांपेक्षा. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो, परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो, परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेमध्ये तुला पुढे यायचं आहे, त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांमध्ये हीच ताकद आहे, जे की स्वामींच्या शब्दांमध्ये मोठे मोठे अर्थ लपलेले आहेत, स्वामींच्या शब्दांमध्ये मोठे मोठे शिकवणी लपलेले आहेत, ज्या शिकवणी आपल्याला या आयुष्यामध्ये कधी अनुभवायला सुद्धा मिळत नाहीत. त्या गोष्टी तुला आता ऐकायला मिळणार आहेत. म्हणून चुकूनही आतापासून हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. अत्यंत महत्वाचे मुद्दे, अत्यंत महत्वाचे टप्पे तुला आता ऐकायला मिळून जाणार आहेत. नक्कीच शेवटपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाहूनच बघ. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे.
कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही.
कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या तर इथून स्वामींचे विचार सांगतो, तर इथून स्वामींचे संदेश सांगतो. महत्वाचा टप्पा तुला सांगितला, कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग तुला सांगतो. आणि नक्कीच स्वतः स्वामींनी सांगितलेले शब्द, स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आता तुझ्या कानावरती पडतील. म्हणून नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत पाहून बघ. प्रत्येक गोष्टीमध्ये यश तुला प्राप्त होईल. फक्त एक स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच तू या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी असं करशील ज्या गोष्टी कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. ती गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं विचार कर, दुसऱ्यांबद्दल चांगले कर्म कर, दुसऱ्यांबद्दल चांगले कृत्य कर. आजपर्यंत आयुष्यामध्ये कुठे कुठे चुकलास त्या गोष्टीची माफी माग. प्रत्येक गोष्टीला स्वतः स्वामी मदत करतील. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे जीवन सर्व काही कर्मांवरती आहे. कारण की माणूस जसा आलेला आहे माणसाला तसेच जायचं आहे. आणि जर नक्कीच तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतः स्वामींवरती विश्वास ठेव. आणि जेवढा स्वामींवरती विश्वास ठेवतोस तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. मनात फक्त एवढेच विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं होणार आणि बाकी सर्व स्वामींवरती सोडून दे. जर एवढाच आत्मविश्वास स्वतःच्या मनावरती ठेवलास तर नक्कीच तो आत्मविश्वास तुझा खऱ्यामध्ये उतरेल. नक्कीच तो तुझा आत्मविश्वास तुला आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. कारण की तुझ्या पाठीशी स्वतः स्वामींचा हात राहील. स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती विश्वास ठेव. बघ, विश्वासाची गोष्ट आहे. नक्कीच प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक वेळ बदलते. आणि आज हे आपले जीवन आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाही. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी सोपी नाहीये. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडीअडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. अडीअडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. तर मोठे दुःख, मोठे संकट हे सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. आज बऱ्याच लोकांनी काहीतरी गमावलेलं आहे. आज बऱ्याच लोकांनी मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या जीवनातून गमावलेल्या आहेत. पण नक्कीच त्या गोष्टी जो
स्वीकारून पुढे जाण्याची शक्ती ठेवतो, तर नक्कीच जो त्या गोष्टी स्वीकारून आपल्या आयुष्यामध्ये पुढे काही ना काहीतरी करण्याचे सामर्थ्य आपल्या मनामध्ये ठेवतो, तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये रडत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की तुझे सामर्थ्य तुला नक्कीच आयुष्यामध्ये यशाच्या मार्गापर्यंत नेईल. कारण की जेव्हा जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा तेव्हा तो विचार करणं बंद करून देतो. जेव्हा जेव्हा माणूस दुःखात जातो तेव्हा तेव्हा तो फक्त आपले आयुष्य ढकलत असतो. तर तू फक्त तसे करू नकोस. दुःख अडचणी हे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि हे भाग स्वतः स्वामींनी रचवलेला आहे. कारण की जेव्हा जेव्हा दुःख अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतील तेव्हा तेव्हा आपल्याला आयुष्याचा अनुभव वाढेल आणि तोच आयुष्याचा अनुभव कायम आपल्याला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवेल. तर एकच महत्वाचा मुद्दा तुला आता सांगितला, पण यापुढे महत्वाचे मुद्दे, महत्वाचे टप्पे सर्व काही तू ऐकणार आहेस. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐक आणि नक्कीच स्वामींचे विचार कायम तुझ्या मनात ठेव, कारण की हेच विचार तुला येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझी साथ देणार आहेत. त्यावेळेस सुद्धा साथ देतील ज्यावेळेस तुझ्या सोबत कोणी उभा नसेल. ज्यावेळेस तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील अंधारात, त्यावेळेस तुझी सावली ही सोडेल तुझा साथ. तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस, कारण की त्यावेळेस सुद्धा स्वतः स्वामी पकडतील तुझा हात. जेव्हा जेव्हा एकटं पडशील, जेव्हा जेव्हा एकटं राहशील, जेव्हा जेव्हा तू स्वतःच्या आयुष्याला खचून जाशील, तेव्हा तेव्हा स्वतः स्वामी तुला हात देतील. स्वतः स्वामी तुला त्या गोष्टीतून बाहेर काढतील. फक्त तू सातत्याने प्रयत्न करत राहा. जसे तू प्रयत्न करशील तसे तसे तुझे आयुष्य पुढे जाईल. आणि अपयश, आपले दुःख, आपले संकट हे जीवनामध्ये तेव्हाच येतात जेव्हा आपल्यावरती चांगली वेळ येणार असते. कारण की अपयशानंतरची पायरी ही यशाचीच असते, दुःखानंतरची पायरी ही सुखाची असते आणि संकटानंतरची पायरी ही नक्कीच आपल्या यशस्वी आयुष्याची असते. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतील तेव्हा तेव्हाच तू नक्कीच यशस्वी ठरशील. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे चांगले विचार कायम तुला आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टीचा अनुभव देत राहतील आणि त्याच नवीन नवीन गोष्टी कायम तुला जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकवत राहतील. तर नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे.
आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था
खा, कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहे. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू.
प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा. फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळा